नमस्कार, मी ज्ञानदा कदम। आज संध्याकाळी 7च्या बुलेटिनमध्ये काय विशेष हे थोडक्यात आपल्याला सांगते। दिल्ली स्फोटाचा तपास वेगाने पुढे सरकतोय। दिल्ली पोलीस सध्या एका गाडीच्या शोधामध्ये आहेत। इको फोर्ड अशी गाडी आहे आणि ही गाडी पोलिसांना हवीच आहे। असं काय रहस्य दडलं या गाडीमध्ये? ही गाडी शोधण्यासाठी पोलीस यंत्रणा का कामाला लागली आहे याचं उत्तर संध्याकाळी 7च्या बुलेटिनच्या बातमीमधून आपण जाणून घेणार आहोत। सोबतच फरीदाबाद मॉड्यूलचे धागेदोरे नेमके कुठे जोडले गेल्याचा संशय आहे, तर जैश ए मोहम्मद पर्यंत हे धागेदोरे जोडले गेलेत असा संशय व्यक्त होतोय। काय हे सगळं कनेक्शन आहे आणि खरंच याचा जैश ए मोहम्मदच्या सगळ्या कारवायांसोबत काही संबंध आहे का याची सविस्तर बातमी आपल्याला बघायची आहे। यानंतर आपण राज्यामध्ये येऊयात। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत। युती आणि आघाडीवरनं नेमकं कुठे जुळतंय कुठे बिनसतंय याची जोरदार चर्चा आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी, अजितदादांची राष्ट्रवादी, शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र येणार याचे दावे अनेक पदाधिकारी करू लागलेत, पण वास्तव काय आहे ग्राउंड लेवलचं ते आपल्याला समजून घ्यायचं आहे 7च्या बुलेटिनमध्ये। आणि आणखी एक इंटरेस्टिंग बातमी म्हणजे बिबट्याची बातमी। बिबट्याची दहशत आता लग्नाळू मुलांना वाटायला लागली आहे, कारण ज्या ज्या भागामध्ये ज्या परिसरात पट्ट्यात बिबट्याची दहशत आहे तिथे लग्नाळू मुलांची लग्न जुळत नाही आहेत किंवा लग्न जरी जुळली तरी सोयरीक करायला कोणी तयार होत नाही आहे। तर असं का होतं आहे, काय परिस्थिती आहे वेगवेगळ्या गावांमधली याचाही आढावा आपल्याला घ्यायचा आहे आणि इतरही महत्त्वाच्या बातम्या पाहायच्या। तर थोड्याच वेळात भेटूयात महाराष्ट्र देशामध्ये थेट ABP माझाच्या न्यूजरूममधनं।